आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। शरद पवारांची राष्ट्रवादी उद्या सांगलीत शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीत जाणार। जालन्यात जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला। बैठकीसाठी आलेल्या काही जणांना मधमाशांचा चावा। मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंना तात्काळ दुसरीकडे हलवलं। बैठकीच्या ठिकाणी मधमाशा आल्यानं गोंधळ। ठाण्यातील मेट्रो 4ची उद्या ट्रायल रन। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार ट्रायल रन। ट्रायल रन नंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार। 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन। नागपुरात आतापर्यंतचे हे सगळ्यात मोठं पथसंचलन असणार। कस्तुरचंद पार्क, हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम इथून निघणार पथसंचलन। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा फटका कोकणातून होणाऱ्या मत्स्य निर्यातीला। टॅरिफमुळे मत्स्य निर्यात संकटात। कोकणातून होणारी निर्यात 40% घटली। टॅरिफ वॉरमुळे निर्यात होणाऱ्या मासळीचे दर 50% वाढले। गोवा सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवणार। येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केलं जाईल। आमदार दीपक केसरकर यांची माहिती। सोनं चांदीच्या दरात वाढ सुरू। सोन्याच्या दरात 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर। रेलनीरच्या दरात 1 रुपयाची घट। 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी 14 रुपये आणि 500 मिलीलिटर बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये द्यावे लागणार।